सायलेन्स प्लीज. हो ओपनिंग करतो मग. नमस्कार. आजची आपली जी विशेष सर्वसाधारण सभा आहे सेंट्रल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे सहकार निवास, मैत्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, हरोई टॉवर यांच्या एकत्रित पुनर्विकासाकरता विकासक निवडीकरता आज आपली ही सभा आहे. सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीचे 64 सभासद आहेत आणि 50 सभासद उपस्थित आहेत. मैत्री सोसायटीचे 10 सभासद आहेत, त्यांचे 9 सभासद उपस्थित आहेत. त्यामुळे जो 66% 66% हा कमीत कमी कोरम लागतो मीटिंग सुरू करायला, तो पूर्ण आहे. तर मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी सभा सुरू करायला परवानगी द्यावी. सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो. सावंत मॅडम आपल्या डेप्युटी रजिस्ट्रार जी नॉर्थ सहकार विभाग त्यांच्या ऑफिसर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आणि निरीक्षणाखाली आजची आपली सभा होणार आहे. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी मीटिंग सुरू करण्याची परमिशन द्यावी. धन्यवाद मॅडम. दुसरं, आपल्या दोन्ही सोसायटींचे चेअरमन आणि सेक्रेटरी हजर आहेत. तरी मी प्रियोळकर सरांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं, मग आपण पुढची मीटिंग सुरू करू. तर मी दोन्ही चेअरमन सरांना स्थान ग्रहण करून मीटिंग सुरू करण्याची आपली जी मीटिंग आहे ती विनंती करतो. डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसमधल्या मॅडम सावंत, आपले PMC आर्किटेक्ट मुकुंद गोडबोले, सहकार निवास आणि आरोहीचे सर्व मेंबर्स आणि इतर रहिवासी, सर्वप्रथम तुम्हाला जरा उशिराच पण सुप्रभात आणि नंतर सुस्वागतम. आपण एकत्रित होऊन जवळजवळ 2-1 वर्षापूर्वी हे सहकार निवास रिडेव्हलपमेंटचं स्वप्न पाहायला सुरुवात केली. गेली 1.5-2 वर्ष त्याचं प्लॅनिंग, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ड्रॉइंग बोर्डवर प्रोजेक्ट आहे असं म्हणतो, आज आपण पहिल्यांदाच ॲक्शन मोडमध्ये जातो आहे आणि त्या रिडेव्हलपमेंटला सुरुवात करायची हीच पहिली पायरी आहे. आता मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याकडे कमी वेळ आहे ह्याची मला जाणीव आहे. पण एक 2-4 वाक्य बोलून मी गोडबोले साहेबांकडे परत सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवतो. एक लक्षात घ्या की हा निर्णय आपण जो आज घेणार आहोत त्याचे परिणाम अगदी दूरगामी असणार आहेत. आपल्याला त्याचे जे परिणाम आहेत ते सामोरं जाऊन त्याचा सामना करावा लागेल. पण त्याच्यात अगदी घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे, कारण आपल्या सोसायटीचा असा गेल्या 75 वर्षाचा इतिहास आहे की आपण अतिशय प्रगल्भतेने आणि केवळ प्रगल्भ विचारांनीच नाही तर अतिशय समतोल आणि संतुलित विचारांनी आपण नेहमीच आपलं सामूहिक हिताला प्राधान्य दिलेलं आहे आणि तीच ट्रॅडिशन पुढे राहील अशी आशा करण्यात नक्कीच म्हणजे स्कोप आहे. आता मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण अशा अनेक जसं मी सांगितलं गेली 75 वर्ष तर सोडा, गेल्या 2 वर्षात आपण जे अचीव केलेलं आहे या RDC कमिटीने ते सुद्धा काहीसं विस्मयकारक आहे. कारण जो प्रश्न 15-20 वर्ष आपल्याला सोडवता आला नव्हता आणि हा गुंता जास्तच अवघड होत चालला होता, तो प्रश्न आपण आरोहीच्या आणि इथल्या रहिवाशांच्या सहकार्याने सोडवण्यात यश मिळवलं आहे. तर मी एकच उदाहरण देतो. जेव्हा आपण आपल्या लीगल ॲडवायझरना ह्या प्रश्नाबद्दल विचारायला गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला हे झालेला गँग्रीन आहे, त्यामुळे तुम्हाला जर करंगळी कापून देत असेल तर हसत हसत ते द्या. का त्याच्यातच शहाणपण आहे. कारण ते म्हणाले जर त्यांना कोणीतरी विचारलं की आपल्यापुढे लीगल ऑप्शन्स आहेत ना, लीगल ऑप्शन्स आहेत, पण ते म्हणाले लीगल ऑप्शन्सला तुम्ही गेलात तर तुमचं रिडेव्हलपमेंटचं दार बंद होईल. त्यांनी सरळ सांगितलं, ते आपले लीगल ॲडवायझर आहेत, त्यांचा हा ॲडवाईस होता. ते सगळं बाजूला राहू दे. पण आता आपल्याला
जी वाटचाल करायची आहे ती आत्ता आपण केली त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे काय की आम्ही जे डेव्हलपमेंट कमिटीचं जे काम आहे ते आम्ही अजून निष्ठेने आणि अजून प्रामाणिकपणे करू शकतो. जी माहिती किंवा जे प्रश्न किंवा जे प्रॉब्लेम्स येतील ते तुमच्यापुढे अगदी पारदर्शकपणाने ठेवू शकतो. तुमची जर काही मतं किंवा काही विचार असतील तर ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवू शकता. ते अगदी 100% मान्य होतील असं कोणी सांगू शकत नाही, पण त्यांचा विचार नक्कीच केला जाईल आणि नंतर आपण त्याच्यातून मार्ग काढून शेवटी अंतिम निर्णय हा नेहमी जनरल बॉडीचाच असेल. त्यामुळे निर्णय घेणारे तुम्ही आहात. आत्तापर्यंत आपल्याला हे सहज जमलेलं आहे. आपले प्रत्येक रेझोल्युशन हे मोठ्या बहुमताने एवढंच नव्हे तर युनॅनिमसली पास झालेलं आहे. म्हणजे हेच दर्शवतं की लोकांचा पूर्ण सपोर्ट आपण जे करतो आहे त्याला आहे. 1-2 अपवाद असू शकतात. आता मला वाटतं एकच छोटीशी गोष्ट सांगून मी माझं संपवतो. आज सकाळी मी जेव्हा 6:30ला उठलो तेव्हा मी बघितलं की कावळे भयंकर मोठा गोंगाट करत होते. आज सकाळी मी जेव्हा खिडकीचं दार उघडलं तेव्हा निशांत तेलंगच्या पॅरापीटवर मी आत्तापर्यंत आपल्या सोसायटीत कुत्रे मांजरे बघितले आहेत, उंदरांचा आणि घुशींचा सुळसुळाट आहे, पक्षी बघितले आहेत, पोपट बघितले आहे, घुबड बघितले आहे, पण माकड गेल्या 70 वर्षात कधीही बघितलं नव्हतं. आणि 2 माकडं तिथे आज आलेली होती. मी आणि वॉचमन गावडे याचे साक्षीदार आहोत. म्हणजे मला असं वाटलं की हा आपल्याला हनुमानानेच पाठवलेले त्याचे दूध पाठवून हा एक चांगला आशीर्वाद आहे त्यांचा. आता मॅडमना आम्ही भेटायला जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी आमचं म्हणणं एक 6 महिन्यापूर्वी मी आणि सेक्रेटरी गेलो होतो. त्यांनी आमचं म्हणणं नुसतं ऐकूनच घेतलं नाही तर आम्हाला वेळोवेळी अतिशय उपयुक्त अशा सूचना दिल्या आणि टिप्स दिल्या. तर त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सोसायटीत त्या पहिल्यांदा वेळी येत आहे. त्यामुळे हल्ली तुम्हाला माहिती आहे डबल इंजिनची हवा आहे. तर आपल्या सोसायटीतले डॉक्टर सायली गोखले आणि आदिती लिमये प्लीज आहात का तुम्ही? तुम्हाला मी विनंती करतो की त्यांना आपल्या सोसायटीतर्फे पुष्पगुच्छ द्या. पुष्पगुच्छ कुठे? काही नाही ते कुठे? तिकडे हे हां हे ठेवलं. जर तुम्हाला माहीत नसेल सायली गोखले आपल्या सोसायटीतच राहते. ती डॉक्टर आहे आणि आदिती लिमये एक यशस्वी उद्योजक आहे. त्यांच्या दादरमध्येच 2 रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांना माहेर आणि सासर या दोन्हीकडून ह्या बिझनेसचा एक वारसा लाभलेला आहे. ठीक आहे. आता मी आर्किटेक्ट गोडबोलेंना विनंती करतो की तुम्ही मार्गदर्शन आणि सूत्रसंचालन दोन्ही करा. सोसायटीच्या तर्फे गरज लागली तर आमचे जोशी आणि मिहीर केतकर तुम्हाला मदत कर. मी आपले सेक्रेटरी साहेब त्यांना विनंती करतो की आपल्या दोन्ही सोसायट्यांची आजची जी विशेष सर्वसाधारण सभा आहे त्याची नोटीस वाचून दाखवावी. In reference to the joint redevelopment of the Central Cooperative Housing Society Limited (Sahkar Niwas) along with the Maitri Cooperative Housing Society Limited Arohi Tower, it is hereby requested to all the society members to attend a special general body meeting in which we will select the developer for the redevelopment of our society building. We hereby give notice for the special general body meeting to be held on Sunday 9 February 2025 at 10:30 am at society premises. The agenda for the said meeting shall be as below. First, presentation by our PMC about completed process of redevelopment. Second, presentation of commercial offers by PMC of first SDPL Sugi Developers Private Limited / Subi Group. Second, Bhaviska Group of Companies. Third, Mrs. Ethics Realty. Fourth, take decision and select the developer for the joint redevelopment of our building with minimum majority of
51% members of total society members. Fifth, any other matter with the permission of the chairperson. धन्यवाद. आत्तापर्यंत आपण ही जी काही पुनर्विकासाची प्रक्रिया केली ती 4 जुलै 2019 या तारखेला सरकारने सहकार मंत्रालयाने दिलेले जे निर्देश आहेत त्याप्रमाणे केली आणि 79A क्लॉज ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट त्याच्या अंतर्गत जे निर्देश आहेत त्याप्रमाणे आपण केली. तर मी थोडक्यात त्याचं वाचन करतो की आपण कधी कधी काय काय केलं. SGBM फॉर डिस्कशन अँड अप्रुव्हल ऑफ रिडेव्हलपमेंट प्रोसेस ऑफ सोसायटी 27 नोव्हेंबर 2022. अपॉइंटमेंट ऑफ एन PMC टू अंडरस्टँड इनिशियल फिजिबिलिटी 2 ऑगस्ट 2023. अप्रुव्हल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट अँड टेंडर डॉक्युमेंट 17 सप्टेंबर 2023. अप्रुव्हल ऑफ टेंडर डॉक्युमेंट अँड रिझोल्युशन फॉर जॉईंट रिडेव्हलपमेंट 11 मे 2024. MOU बिटवीन सहकार निवास अँड आरोही टॉवर रिस्पेक्टिव्ह सोसायटीज फॉर जॉईंट रिडेव्हलपमेंट अँड फॉर बेनिफिट्स टू आरोही टॉवर मेंबर्स 21 मे 2024. फ्लोटिंग ऑफ टेंडर इन न्यूजपेपर ॲड टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स 6 जुलै 2024. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ टेंडर डॉक्युमेंट्स फ्रॉम सोसायटी 29 ऑगस्ट 2024. SGBM फॉर ओपनिंग ऑफ सील्ड ऑफर्स टेंडर्स सबमिटेड बाय डेव्हलपर 31 ऑगस्ट 2024. सबमिशन ऑफ कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ रिसिव्ड कमर्शियल ऑफर्स ऑफ डेव्हलपर्स टू सोसायटी 27 सप्टेंबर 2024. SGBM फॉर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बाय डेव्हलपर्स अँड निगोसिएशन्स 16 नोव्हेंबर 2024. साइट विजिट्स टू चेक क्वालिटी ऑफ ऑनगोइंग अँड कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स ऑफ शॉर्टलिस्टेड 3 डेव्हलपर्स 28 डिसेंबर 2024. सबमिशन ऑफ ऑफर्स फ्रॉम डेव्हलपर्स अँड ओपनिंग ऑफ सील्ड ऑफर्स टेंडर्स सबमिटेड बाय डेव्हलपर्स 16 डिसेंबर 2024. फायनल निगोसिएशन अँड क्लॅरिफिकेशन मीटिंग्स 13 आणि 14 जानेवारी 2025. सबमिशन ऑफ फायनल ऑफर्स 20 जानेवारी 2025. नोटीस टू सोसायटी मेंबर्स फॉर SGBM शेड्यूल्ड टुडे दॅट इज 9 Feb 2025 फॉर सिलेक्शन ऑफ डेव्हलपर इन प्रेझन्स ऑफ ऑफिसर ऑफ डेप्युटी रजिस्ट्रार. ही नोटीस आपण 24 जानेवारी 2025ला दिली आणि फायनल 2025 आय थिंक 24 जानेवारी इफ आय एम नॉट रॉंग 25 ओके आय एम सॉरी 25 जानेवारी 2025 आणि फायनल SGBM जी आजची आहे ज्याच्यामध्ये आपण विकासकाची निवड करतो आहे 9 फेब 2025. आता आपल्याला जे विकासक आले होते त्यातून आपण जे काही शॉर्टलिस्ट केले 3 विकासक त्यांची जी फायनल ऑफर आहे ती मी वाचून दाखवतो. सगळ्यांना हे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस सबमिट केलेलं आहे. ह्याच्यात फक्त एकच असं झालं आहे की जी फायनल डेट होती आपली 20 जानेवारी त्यानंतर 23 तारखेला आपण हे सगळं लोकांना दिलं, डेप्युटी रजिस्ट्रार मॅडमना दिलं, वेबसाईटवरती सगळ्या फायनल ऑफर टाकल्या. त्यानंतर 22कर ग्रुपची एक रिवाइज्ड ऑफर आली तर ती पण मी सांगेन. आपण ती तुमचा निर्णय आहे त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा. सो आपण 3 विकासक हे शॉर्टलिस्ट केले होते. सुगी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सुगी ग्रुप, 22कर ग्रुप ऑफ कंपनीज आणि एथिक्स रियालिटी. त्यांचे डिटेल्स टेक्निकल डिटेल्स ऑलरेडी सबमिट केलेत. मी त्याचे कमर्शियल डिटेल्स वाचून घेतो. सुगी डेव्हलपर 33(7)B अधिक 33(12)A ह्या रिडेव्हलपमेंट अंडर खालती करणार आहे. 22कर ग्रुप पण सेम स्कीम अंडर करणार आणि एथिक्स रियालिटी पण सेम स्कीमवरती करणार. त्यांनी आधी आपल्याला क्लस्टर रिडेव्हलपमेंट दत्त निवास जे आहे दत्तवाडी त्यांच्याबरोबर म्हटलं होतं पण आपलं टेंडर कंडिशन होती त्यामुळे आपण त्याला नकार दिला. ॲडिशनल फ्री ऑफ कॉस्ट जो कार्पेट एरिया प्युअर कार्पेट मोफा कार्पेट हे जे ते आपल्याला देणार आहेत. सुगी आपल्याला 40% देणार आहे. 22कर ग्रुपची जी खरी फायनल ऑफर होती ते 35% ते देणार आहेत. नंतर त्यांनी दिलेल्या मुदतीनंतर जी आली ती मी जस्ट तुमच्या रेफरन्सला वाचतो आहे. त्यांनी 41% केली. एथिक्स रियालिटी 23%. त्यानंतर आरोही टॉवरला सुगी 950, 22कर 900
आणि वेळ गेल्यानंतर जी त्यांची ऑफर आली त्यांनी 950 मॅच केलं आणि एथिक्स रियालिटी 875 स्क्वेअर फीट आणि ते तो रेरा कार्पेट देणार आहेत. हे जे सगळं आहे ते जे आरोईला आपण देतो आहे. कॉर्पस फंड हा जो काही मिळणार आहे तो 1200 रुपये पर स्क्वेअर फीट हे सुगी देणार आहे. हे फक्त आपल्या सहकार निवासला आहे आणि त्याचं शेड्यूल असं आहे 25% जेव्हा आपण आपली जमीन आणि इमारतीचा ताबा सुगी विकासकाला देऊ तेव्हा ते 25% आपल्याला देतील. 75% आपण नव्या घराचं पोझेशन घेऊ तेव्हा देतील. भाविस्कर ग्रुप 500 रुपये पर स्क्वेअर फीट त्यांची ऑफर होती, ज्याच्यात 50% ही रक्कम ते आपल्याला दरवर्ष पहिले 50% 2 वर्ष CC मिळाल्यानंतर आपल्याला पहिले 50% म्हणजे 2 वर्षानंतर ते देतील आणि उर्वरित 50% हे जेव्हा आपण नव्या घरात OC मिळाल्यानंतर शिफ्ट होऊ तेव्हा देतील. तर भाविस्करांनी नियमानंतर जी ऑफर दिली त्यात त्यांनी 1,500 रुपये पर स्क्वेअर फीट अशी दिली आणि शेड्यूल तेच ठेवलं. एथिक्स रियालिटी 500 रुपये स्क्वेअर फीट हे ते आपल्याला कॉर्पस देणार आहेत 25% जेव्हा आपण आपल्या जमिनीचं आणि इमारतीचं पोझेशन देऊ आणि 75% आपण नव्या घराचं पोझेशन घेऊ त्यावेळेला. स्पेशल हार्डशिप हा जो आपण हॉल आत्ता आपण बसलो आहे तो सहकार निवासच्या मालकीचा आहे आणि पुढे तो हॉल काही आपण ठेवणार नाही आहोत. आपल्याला ज्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत 2% ऑफ बिल्टअप एरिया फ्री ऑफ FSI आपल्याला ॲम्युनिटी सगळ्यांना दोन्ही सोसायटीला मिळून आपली जी सगळी इमारत होईल त्यांना मिळणार आहे. त्यामुळे हा जो FSI आपण हा विकासकाला सरेंडर करतो आहे आणि त्यातून ते आपल्याला 10 कोटीचा कॉर्पस देणार आहेत. सुगीनी तो 10 कोटी कॉर्पस द्यायला होकार दिला आहे. 25% आपण घराचा आणि इमारतीचा जमिनीचा ताबा देऊ तेव्हा ते देतील आणि 75% नव्या घराचा आपण ताबा घेऊ. भाविस्कर ग्रुपनी इथे सांगितलं आहे, त्यांनी म्हटलं की 2 लाख रुपयाचे पोस्ट डेटेड चेक ते तुम्हाला प्रत्येक वर्षी देत राहतील आणि उर्वरित जी रक्कम आहे बॅलन्स अमाऊंट ऑफ स्पेशल हार्डशिप शॅल बी पेड आफ्टर OC रिसिव्ड. म्हणजे आपण नव्या घराचा ताबा घेऊ. काय म्हणते 2 लाख म्हटलं आहे त्यांनी. 2 लाख पर मेंबर ऑफ सहकार निवास शॅल बी पेड एव्हरी इयर. आणि नंतर त्यांनी तीच ऑफर मेंटेन ठेवलेली आहे. एथिक्स रियालिटीने 10 कोटी द्यायला नकार दिलेला आहे. रेंट जे आहे हे सहकार निवास आणि आरोही या दोघांना मिळणार आहे. सुगी डेव्हलपरनी 120 रुपये पर स्क्वेअर फीट ऑन एक्झिस्टिंग कार्पेट एरिया पर मंथ हे दिलेलं आहे आणि सहकार निवास आणि दोघांना 25% ते ॲडव्हान्स देतील जेव्हा आपलं इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट होईल तेव्हा. आणि दिस 25% ॲडव्हान्स फ्रॉम हार्डशिप अलाउन्स इज ऑफर्ड टू मिटिगेट डिपॉझिट रिक्वायर्ड फॉर द रेंटेड प्रिमायसेस. त्यामुळे ते वेगळं डिपॉझिट नाही देणार आहेत, त्याच्याऐवजी हे 25% ते आधी देणार आहेत. भाविस्कर ग्रुपनी 115 रुपये पर स्क्वेअर फीट हे पर मंथ पोस्ट डेटेड चेक देणार आहेत. डिपॉझिट ते देणार नाही आहेत. नंतरच्या मुदतीनंतर आलेल्या ऑफरमध्ये त्यांनी 122 रुपये पर स्क्वेअर फीट म्हटलेलं आहे आणि एव्हरी मंथ ते पोस्ट डेटेड चेक देतील. एथिक्स रियालिटीने ते 100 रुपये पर स्क्वेअर फीट पर मंथ PDC देतील. प्रत्येक वर्षी तिन्ही विकासकांनी हे जे भाडं देणार आहेत ते 1 वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षाकरता 10% त्यात वाढ होईल, दुसरं संपलं की तिसऱ्या वर्षाकरता वाढ होईल. आपण नव्या घराचा ताबा घेईपर्यंत ही 10% वाढ दरवर्षी होत राहील. शिफ्टिंग चार्जेस हे सुगी डेव्हलपर आपण भाड्याच्या घरात जाऊ तेव्हा 15,000, भाड्याच्या घरातनं परत नव्या घरात येऊ तेव्हा 15,000, एकूण 30,000 ते देतील. भाविस्कर ग्रुप हे 22,000 जायचे 22,000 यायचे, एकूण मिळून 44,000 देतील. रिवाइज्ड ऑफर त्यांनी तीच ठेवलेली आहे. एथिक्स रियालिटी 15,000 जायचे 15,000 यायचे. आपल्याला जे भाड्याच्या घरात जायला ब्रोकरेज द्यावं लागतं, दलाली द्यावी लागते, त्याच्याकरता प्रत्येक विकासकांनी ही 1 मंथ रेंट जे आहे ते भाड्याच्या स्वरूपात तिन्ही विकासकांनी द्यायचं कबूल केलेलं आहे. आपल्याला आपल्या एक्झिस्टिंग कार्पेटच्या 10% हे जर ॲडिशनल एरिया जर नव्या इमारतीत विकत घ्यायचा झाला
तर सुगींनी 50,000 रुपये पर स्क्वेअर फीट ऑन मोफा कार्पेट एरिया हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, ज्याचं 20% ऑन सबमिशन ऑफ प्लॅन्स फॉर IOD आणि 80% ऑन रजिस्ट्रेशन ऑफ PAAA, म्हणजे आपलं परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट होईल, इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट, तेव्हा उर्वरित रक्कम द्यायची. हे डिस्काउंटेड रेट दिलं आहे. भाविस्कर ग्रुपनी तोच रेट 45,000 रुपये पर स्क्वेअर फीट दिलेला आहे आणि रेराप्रमाणे ते पेमेंट आहे. वाढीव ऑफरमध्येही तेच आहे. एथिक्स रियालिटीनी रेट कोट नाही केला, पण त्यांनी सांगितलं की मार्केट रेटच्या 10% आम्ही डिस्काउंट देऊ. बँक गॅरंटी जी आहे ती सुगी डेव्हलपर आपल्याला 5 कोटीची बँक गॅरंटी देते आहे. ती रिलीज कशी करायची तर 25% ऑफ बँक गॅरंटी ऑन कम्प्लिशन ऑफ प्लिंथ, 25% ऑन कम्प्लिशन ऑफ RCC ऑफ एंटायर बिल्डिंग, 40% ऑन रिसिप्ट ऑफ OC अँड 10% ते 1 वर्ष आपण इमारतीचा ताबा घेतल्यानंतर आपण ठेवणार. आणि इन ॲडिशन टू धिस सुगी डेव्हलपर वूड प्रोव्हाइड अस 2,000 स्क्वेअर फीट ऑफ फ्लॅट ॲज अ लीन, ते मॉर्गेज आपल्याला ठेवतील आणि त्याचं रिलीज डॉक्युमेंट असं असेल टर्म्स 50% ऑन पोडियम टॉप स्लॅब कम्प्लिशन अँड 50% ऑन ॲप्लिकेशन, म्हणजे कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं की OCला ॲप्लाय केल्यावरती ते दिलं जाईल. ओके, हे सुगीचं आहे. आता भाविस्कर रियालिटीनी security deposit of 20% of construction cost shall be given as below. 5 CR हे बँक गॅरंटी आपल्याला देतील at the time of CC receipt. Remaining amount in the form of flat lien hypothecation at the rate of 60,000 rupees per square feet. आणि म्हणजे जी 5 कोटीची बँक गॅरंटी आहे आणि 20 कोटीच्या टोटल कॉस्टमधनं ती 5 कोटी वजा केली की उरलेले ते लीन देतील. Out of that 25% of BG hypothecation will be released upon developer completion of plinth, 25% of BG will be released upon completion of second podium of RCC work, 25% of BG will be released, hypothecated area will be released upon completion of 4 podium RCC and 25% BG hypothecation म्हणजे शेवटचा हप्ता जो आहे तो completion of 10th floor of RCC. आणि तेच त्यांनी पुढेही ठेवलेलं होतं. एथिक्स रियालिटी आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये बँक गॅरंटी द्यायला तयार नाही आहे. स्टॅम्प ड्युटी ऑन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, परमनंट अल्टरनेट अग्रीमेंट ऑन एक्झिस्टिंग कार्पेट आणि फ्री एरिया जे डेव्हलपर तुम्हाला देतो आहे, सुगी डेव्हलपर ते स्टॅम्प ड्युटी आणि GST सगळं स्वतः भरणार आहे. भाविस्कर ग्रुपनेही ते स्वतः भरणार म्हटलं आहे, एथिक्सनी पण हो म्हटलेलं आहे. शेअरिंग ऑफ ॲडिशनल FSI इन केस ऑफ इन्क्रीज इन FSI, म्हणजे भविष्यात जर FSI वाढला तर त्याची मालकी सोसायटीची राहणार आहे, दोन्ही सोसायटींची. पण नुसतं पेपरमध्ये GRमध्ये FSI वाढून आपलं पोट नाही भरत, त्यामुळे ते शेअरिंग प्रिन्सिपल आपण मागितलं आहे. सो सगळा खर्च वजा जाता उरलेला जो काही खर्च आहे त्याचं किंवा जो एरिया आहे त्याचं शेअरिंग होणार आहे. खर्च विकासक करेल आणि नेट गेन मध्ये आपल्याला 20% ऑफ टोटल एरिया ते आपल्याला देतील. 25% भाविस्कर ग्रुप आणि 30% एथिक्स ग्रुप असं शेअरिंग दिलं आहे. IOD म्हणजे आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट केल्यापासून IOD म्हणजे नकाशे मंजूर होईपर्यंत सुगी डेव्हलपरनी 12 महिन्यात अप्रुव्हल घेतो सांगितलं आहे. भाविस्कर ग्रुपनी 12 महिन्यात सांगितलं आहे. एथिक्स रियालिटीनी 3 महिन्यात घेतो. मला थोडं ते 3 महिने फार टाईट वाटतात, तर त्यांनी ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही आपली इमारत पूर्ण होईल, टोटल टाईमलाईन फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट, मी आपली इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट झाली, जागेचा ताबा दिला, इमारत पाडली की आपल्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळतं. त्यानंतर 9 महिन्यामध्ये ते प्लिंथ कंप्लीट करतील, 24 महिन्यामध्ये पूर्ण RCC वर्क करतील, बाहेरचं बांधकाम 27 महिन्यात करतील आणि टोटल कन्स्ट्रक्शन हे CC पासून 36 महिन्यात, 3 वर्षात ते आपली इमारत पूर्ण करून आपल्याला ताबा देतील असं सुगीनी म्हटलेलं आहे. भाविस्कर ग्रुपनी ब्रेकअप नाही दिला, पण त्यांनी 48 महिने म्हणजे 4 वर्ष म्हटलेलं आहे. एथिक्स रियालिटीनी पण 3 वर्षामध्ये हे सगळं पूर्ण करून दिलेलं म्हटलेलं आहे. टोटल मिळून आपल्याला 79 कार पार्क्स म्हणजे आपले जे काही सहकार निवासी ॲडिशनल गॅरेजेस आहेत त्याच्या अगेन्स्टही एक पार्किंग मिळेल
आणि प्रत्येक सभासदाला सहकार निवास आणि आरोही टॉवर या दोन्ही इमारतींचे सोसायटींचे सभासद आहेत, प्रत्येकाला एक कवर्ड पार्किंग ते देणार आहेत. आणि ते कवर्ड पार्किंग हे रॅम्प आणि पोडियम या स्वरूपात असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला ते पार्किंग मिळणार आहे. आणि सगळ्यांनी आपल्याला त्याप्रमाणे म्हटलं आहे. भाविस्करांनी फक्त मोडिफाईड ऑफरमध्ये जी आपण दिलेल्या वेळेनंतर आली होती त्यांनी ॲज पर DCR 1 पार्किंग फॉर ईच मेंबर, 1 ॲडिशनल पार्किंग फॉर फ्लॅट्स अबाव 90 स्क्वेअर मीटर्स अँड 6 फॉर अवर एक्झिस्टिंग गॅराज ऑफ सहकार निवास. देर आर एक्झिस्टिंग 16 नंबर ऑफ फ्लॅट्स, म्हणजे आपल्या सहकार निवासमध्ये जे एकाच फॅमिलीमध्ये फ्लॅट्स आहेत तर त्यांनाही नव्या इमारतीमध्ये शेजारी शेजारी फ्लॅट हे आम्ही 100% प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. भाविस्कर सरांनी त्यांनी हो सांगितलं आहे, एथिक्सनी पण हो सांगितलं आहे. सो ॲम्युनिटीज प्रत्येकाने दिलेत, मी ती लिस्ट वाचत नाही बसत, पण इंटरनल ॲम्युनिटीज ज्या आपण टेंडरमध्ये दिलेत त्या तिन्ही विकासकांनी मंजूर केलेत. आणि 2% जो टोटल बिल्टअप एरियाच्या आपल्याला फ्री ऑफ FSI ॲम्युनिटीज दिल्या जातात त्याही ॲम्युनिटी आपल्याला देतील, ज्या कवर्ड स्वरूपात असतील. आणि ओपन स्वरूपात पण जॉगिंग ट्रॅक, योगा एरिया अशा भरपूर काय काय गोष्टी ते देत आहेत, त्याची लिस्ट सगळ्यांना दिलेली आहे. आणि व्हॅलिडिटी ऑफ ऑफर ही आपण 180 दिवस मागितलेत, सगळ्यांनी त्याला होकार दिलेला आहे. आणि जे कन्सल्टंट अपॉइंट करायचे आहेत ते आपल्या कन्सल्टेशनमध्ये म्हणजे आपल्याशी विचारविनिमय करून केले जातील असं तिघाही विकासकांनी मान्य केलं आहे. तर आता ही जी काही आपण प्रोसेस 79A अंतर्गत केली आहे त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिली आहे. तुम्हाला वेबसाईटवरती डिटेल्स दिले आहेत, तुम्हाला सगळ्याची हार्ड कॉपीसुद्धा आणि तुमच्या ग्रुपवरती डिटेल्स दिले आहेत. मी खरंच दोन्ही कमिटींचं कौतुक करतो की पूर्ण पारदर्शकता बाळगण्यासाठी दोघांच्या कमिटींनी RDC मॅनेजिंग कमिटी या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आपण एक अनौपचारिकही मीटिंग घेतलेली होती ज्याच्यातसुद्धा लोकांशी चर्चा करून 2 मीटिंग घेतल्या होत्या. एक आपण व्हर्च्युअल मीटिंगसुद्धा घेतली होती, एक अनौपचारिक मीटिंग घेतली होती. मैत्रेय कोऑपरेटिव्ह सोसायटीची पण एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये सभासदांना जितके पण प्रश्न होते त्या प्रश्नांची सगळी उत्तरं द्यायचा आम्ही आणि कमिटी सभासदांनी हा प्रयत्न केला आहे. सांगायचं तात्पर्य 79A आणि 4 जुलै 2019च्या निर्देशानुसार आपण आपल्या परीने 100% ही प्रक्रिया अत्यंत सिस्टमॅटिक नियमानुसार पूर्ण केलेली आहे आणि ती सगळ्यांसमोर सादर केली आहे. याच्या आधी आपण प्रेझेंटेशनही केलं आहे, सगळ्यांसमोर विकासकांनी येऊन त्यांचे नकाशे दिले आहेत, त्यांच्या कंपनीची माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्याला तिन्ही विकासक जे आपण शॉर्टलिस्ट केले त्याची कल्पना आहे, साईट व्हिजिट झाले आहेत. त्यामुळे आता वेळ आहे ही विकासक निवडीची. मी सावंत मॅडमना विनंती करतो की त्यांनी ही निवडीची प्रक्रिया कशी आहे त्याची थोडक्यात माहिती द्यावी. लागलं तर मी त्याची आणखीन विस्ताराने माहिती देईन. धन्यवाद. तुम्ही सांगा मतपत्रिका दिली आहे त्या भरून तुम्ही द्या. हॅलो, येतो ना आवाज? हॅलो हॅलो, येतो आवाज शेवटपर्यंत? आता ते तुम्हाला कन्सेंट फॉर्म दिले जातील. कन्सेंट फॉर्ममध्ये 3 विकासक, त्यालाच बॅलट पेपर म्हणतात. त्या कन्सेंट फॉर्ममध्ये 3 डेव्हलपरची नावं मेन्शन केलेली आहेत. त्याच्यापैकी तुम्ही तसं ते चॉईस करायचं आहे, तिथे टिक मार्क करायचं आहे. आणि कन्सेंट फॉर्मवर तुमचं नाव, सदनिका क्रमांक लिहायचं आहे आणि कोणाला जर नसेल तर तिथे असंमती दर्शवायची आहे. आणि नोटा लिहिलेल्या नाही पण तसं. आणि आता आपण सुरुवात करूया प्रत्यक्ष. परत थोडक्यात सांगतो, मतपत्रिका अशी आहे, 3 विकासकांची नावं लिहिली आहेत. त्यात तुमच्या चॉईसचा जो विकासक आहे त्याच्यासमोर टिक मार्क म्हणजे बरोबर आपण म्हणतो ती खूण करायची आहे. आणि खाली कन्सेंट ऑफ सोसायटी मेंबर लिहिलं आहे. तिथे मॅडम म्हणाले तसं तुमचा फ्लॅट नंबर, तुमचं नाव आणि जे नाव आज जे सभासद उपस्थित आहेत ओके त्यांचं नाव आणि विकासकाचं नाव. सो ते विकासकाचं नाव काय आहे ते वर लिहिलेलं आहे.
कोणत्याही भाषेत लिहू शकता. कोणी जर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना लिहायला जर अडचण होत असेल तर बाजूच्या सभासदांनी त्यांना किंवा त्यांचे जर कोणी नातलग आले असतील, मुलगा मुलगी नातू, तर ते त्यांना मदत करू शकतात. आणि फक्त आज जे इथे उपस्थित आहेत ज्यांनी सह्या केल्यात त्याच सभासदांनी हे फॉर्म भरायचे आहेत. 1-2 सभासद आजारी आहेत, ज्येष्ठ नागरिक जे घरी आहेत, पण आपला कोरम पूर्ण झाला आहे त्यामुळे आपण घरी जाऊन त्यांचं काही हे घेणार नाही आहोत. तर त्यांचे जर कोणी नातलग इथे उपस्थित असतील तर त्यांनी या फॉर्मवरती सही करू नये. अदरवाईज नाही तर आपलं जी टॅली आहे 50 अधिक म्हणजे 50 सहकार निवासी आणि 9 आरोहीचे ते टॅली चुकायला नको. ओके. जर कोणी सभासद आणि त्याचा असोसिएट सभासद तेही दोघं शेजारी बसले असतील तर कृपा करून नंतर जेव्हा आपण हात वर करून घेऊ तेव्हा दोघांनी हात वर करू नका. जो सभासद आज इथे मेन आलेला आहे, जो हे भरणार आहे, त्यांनीच हात वर करा. नाही तर 50 सभासद आणि 9 सभासद आणि जास्तीचं मत येईल. मग परत ती गडबड नको. निवडणूक आयोगाकडे आपलं जायला नको. गमतीचा भाग सोडा, पण ही थोडी शिस्त आपण बाळगून घेऊ. तर मी विनंती करतो कार्यकर्त्यांना किंवा आपल्या यांना हे बॅलेट शीट्स सर्क्युलेट करा आणि ते भरून तुम्ही यांच्याकडे द्या. हां हां. आता एक लक्षात घ्या, काही सभासदांना लवकर जायचं आहे म्हणून मी जरा फास्ट बोललो, पण सही करून लगेच जायचं नाही आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये पण आपलं मत नोंदवायचं आहे. त्यामुळे मॅडमसुद्धा त्यांचं जे काही निर्णय आहे तो देतील. मग व्हिडिओमध्ये हात वर करून आपण आपलं मत ते कॅमेरामध्ये नोंदवणार आहोत आणि त्यानंतर मग आपली सभा संपेल, मगच सगळ्या सभासदांनी जाऊ शकतात. नाही तुम्ही ऐका तुम्ही नाही त्यांना मैत्रियाचं पण आहे. हो, मुलगी मालक ती आहे. बरोबर, तुम्ही इथे बसलायत पण तुम्ही काठावर बसलायत. Aditi Kamath, flat E5, proposing for Sugi developers. सॉरी, माझी फ्लाईट आहे त्याच्यामुळे मी थोडी घाईत आहे म्हणून लवकर व्हिडिओ दाखवते. थँक्यू. ईशा लिमय, E6, प्रपोजल फॉर सुगी डेव्हलपर्स. आय हॅव अ मेडिकल इमर्जन्सी म्हणून मला लवकर निघायचं. थँक्यू. Hello, I am Neelam Kapadia from D9. I have voted for Sugi Builders and I have to go back to Pune, so I am leaving early. सत्येंद्र नायक, ओनर ऑफ सहकार निवास A8. I have recommended Sugi developers. Thank you. Arvind Singh, Sahakar Niwas C3. My preference is Sugi developer. I need to catch a flight, so please take my consent immediately. काय आता माझं कन्सेंट सांगायचं? डेव्हलपरचं नाही, स्विगी प्रायव्हेट लिमिटेड, सुगी प्रायव्हेट लिमिटेड. या, थँक्यू. सांग लक्ष्मण गुर्जर, ब्लॉक नंबर C6, सहकार निवास. माझा SDPLला कन्सेंट आहे आणि तसं मी ऑलरेडी फॉर्म भरून दिला त्याप्रमाणे. थँक्यू. विठ्ठल गणेश जोशी, G2 E2, 2 ब्लॉक. हां, आणि बिल्डरचं नाव सुगी. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांचा E2 हा जो ब्लॉक आहे, या ब्लॉकसाठी आम्ही सुगी डेव्हलपरला ची निवड केलेली आहे. मी विभा पाटील, B7, सहकार निवास. मी सुगी डेव्हलपर्सला कन्सेंट देते. गिरीश आगाशे, F3. सायली गोखले, A2.
हातवर करा. सायली गोखले गेल्या आय थिंक त्या आहेत. स्वप्ना प्रियोळकर D1, वसंत दाभोळकर D11, शुभदा दीक्षित B6, राजीव गोखले A7, शुभालक्ष्मी जांटिये G3, विजय आंबिये G1, विकास नाईत C9, धनंजय केळकर A5, नरेंद्र केतकर F7, अदिती कामत E5, आय थिंक त्या निघाल्या. 5 जण आत्ता गेलेले आहेत. हां, माधव काळे E8, ईशा लमये E6, हां, सुनील पालेकर B8, राजन गाडगिल D2, नीलम कपाडिया D9 त्या निघाल्या. सुचेता केतकर F8, जान्हवी सुकटणकर C8 आहेत. सुनील मोघे G4, शिल्पा तामाणे G7, SL गुर्जर C6 निघाले. अलेक्झांडर वेलड्रेस, थँक्यू. अलेक्झांडर सत्येंद्र नायक A8, स्मिता राजेंद्र नवले D8, वर्षा जोशी E7, अनंत घरटी E1, ओके. स्वाती तेलंग E3, सौरभ फडके D10, D10. साहेब तुम्ही सही नाही केली रजिस्टरवर. या खाली आता 51 लिहा. D10 सौरभ फडके. तुमचे कागदपत्र दिली की झेरॉक्स दिली. प्रदीप करंदीकर C4, प्रदीप करंदीकर झालं. वरदा तेलंग A3, वरदा तेलंग, हा उठू नका. गीता कामत D4, गीता कामत D4 आहेत. महाराष्ट्र राष्ट्रसभा E2. नाही, आता तुम्ही दोघांनी फॉर्म भरले का एकच फॉर्म भरला? 2 फ्लॅट आहेत, 2 भरले. एक E2 आणि G2. G2 महाराष्ट्र तिथेच आहे. अनिश तामाणे G8, नील साठे C2, गौतमी चिल्का A6, शिवाजी, हां एक मिनिट, गौतमी चिल्का सही नाही का केली आहे? या लगेच या. A6 पण त्या ह्याच्यावर केली आहे ना तिने. डॉक्युमेंट दिले इकडे खाली 52 A6 नाव लिहा.
शिवाजी गुंटूक C5, विभा पाटील B7, स्वाती प्रियोळकर C1, अरविंद सिंह C3, हे बघा माधवी मांजरेकर E4, नीलिमा गुप्ते F2, काय फ्लॅट नंबर F2. मॅडम आपण सही नाही का केली आहे? रजिस्टरमध्ये नाही केली वाटतं. राहिली आहे त्याच्यावर. हां याच्यावर करायची. हो तरी कंप्लीट करूया. नाही हरकत नाही, काही अडचण नाही. तिथे पण सह्या घेतल्या ना, त्यामुळे बहुतेक हे राहिले. नाही काही हरकत नाही, काय काळजी करू नका. थँक्यू. नाही नो इश्यू. जयश्री जोगळेकर B3, मिनल वैद्य F5, राधिका बेडेकर D6, मुक्ता भागवत B4, तेजस्वी रेडकर C12. मॅडम हां आहे. संदीप काकाचा फॉर्म नाही आलाय. एक मी इथे आहेत बघा. आहे का? हां ओके संदीप काकाचा आलाय. संदीप तामाणे B5 आहे. डॉक्टर पवना कामत, वैशाली पाटील G5 आहे. पण मग आता कोणाची सही बाकी नाही राहिली. 53 बरोबर आहे. चल हे जुळलं आहे म्हणजे. काय झालं? आपण आता तुमचं पण एकदा करून टाकू चेक. त्यांच्या कुठे आहेत? या इकडे. शेवटच्या पानावर. हे घ्या हे पण आहे. हे पण आहे. त्यांचा कागद कुठे आहे? तो हां याच्यावर मी टिक करतो. हां अनुज पालये 5. मॅडम याच्यावर 1 नंबर टाका. अनगा वर्टी फ्लॅट नंबर 3 याच्यावर 2 नंबर टाका. आसावरी रेडकर 3 नंबर टाका. रेणुका सुशी यस फ्लॅट नंबर 6. गोपाल कामत फ्लॅट नंबर 7 5. माधवी गोखले फ्लॅट नंबर 9 6. सुरेश गोखले यस
7 तिथे केली सही गोखले केली. प्रसाद वांगणकर फ्लॅट नंबर 4. सुमित मंदोवारा फ्लॅट नंबर 2. 9. ओके. त्याच्यावर ठेवू शकता तुमच्या त्या फोल्डरवर आणि या रफ बॅलेट पेपरवर काउंटिंग करायचे. हे 9 उलटी लावू परत 1 2 3. ओके. आपलं सिक्रेट चाललं. मी निकाल नमस्कार. सेक्रेटरी साहेब प्लीज मागे कृपया उभे राहू नका. सगळ्या सभासदांनी खुर्चीत बसून घ्यावं. आपण व्हिडिओ शूट करू तेव्हा बरोबर होईल. मतपत्रिका सगळ्या मिळाल्यात. गणित टॅली झालेलं आहे. आत्ता 5 मिनटं वाटू नका. मतपत्रिका टॅली झाल्यात. सावंत मॅडमना मी विनंती करतो त्यांनी निकाल जाहीर करावा. हॅलो. सेंट्रल कोऑपरेटिव्ह हाऊसिंगमधून एकूण 73 मेंबर होते. 63 की 63 सॉरी 63 ना 63 ना हां. सेंट्रलमधून 64 होते. 64पैकी 53 कन्सेंट फॉर्म आलेले आहेत. त्या 53 कन्सेंट फॉर्मपैकी 51 जणांनी सुगी डेव्हलपर्सला मान्यता दिलेली आहे. एकाने 22 करला आणि एकाने नोटाला दिलेली आहे. तसेच मैत्रेय CHSमध्ये एकूण 10 मेंबर्स होते. 10पैकी 9 जणांनी फॉर्म दिलेले आणि 9 जणांनी सुगी डेव्हलपर्सला संमती दर्शवलेली आहे. आता आपण रिझोल्युशन मांडतोय की सुगी विकासकाला ज्यांनी संमती दिलेली आहे ते इथे मतपत्रिकेत बंद झालं आहे. सुगी डेव्हलपरला सहकार निवासमधल्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांनी ज्यांनी त्यांना मत दिलं आहे फक्त सुगी त्यांनी कृपया हात वर करा. नाही तुम्ही करायचं. तुम्ही सहकार प्रत्येकाचा चेहरा येऊ दे. हां फक्त सुगी विकासकाला ज्यांनी मत दिलं आहे आणि सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी
हो. व्हिडिओग्राफर साहेब तुमच्या मागे पण सभासद आहेत. धन्यवाद. आता ज्यांनी 22कर ग्रुपला वोट केलं आहे त्यांनी हात वर करावं. चेहरे सगळ्यांचे येऊ द्या. हां, ओके, धन्यवाद. आणि ज्यांनी नोटा असं म्हटलेलं आहे, म्हणजे वरील तीनापैकी कुठच्याही विकासकाला ज्यांची संमती नाही आहे त्यांनी हात वर करावे. आय थिंक कामत मॅडम. आम्ही सगळ्यांचा सन्मान करतो, प्रत्येकाला त्याच्या मताचा अधिकार आहे. आणि 5 जणं ज्यांनी सुगीला मत दिलं आहे त्यांना लवकर निघायचं होतं म्हणून ते आत्ताच्या सभेतनं गेलेत, पण त्यांचं वेगळं शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे सहकार निवास सेंट्रल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा ठराव हा बहुमताने मंजूर झालेला आहे. 51 सभासद सुगीच्या बाजूनी, 1 सभासद 22कर ग्रुप आणि 1 सभासद नोटा, म्हणजे वरीलपैकी कुठचाही डेव्हलपर नाही. आता आपल्याला मैत्रेय सोसायटीचं म्हणजे आरोही टॉवर यांचं जे काही रिझोल्युशन आहे त्यांचीही एकूण 10 सभासद आहेत. 1 कोर्ट मॅटरमध्ये पेंडिंग आहे, ते हजर नाही आहेत. 10 पैकी 9 सभासद हजर आहेत आणि 9च्या 9 सभासदांनी एकमताने सुगी डेव्हलपरला निवड केलेली आहे. तर ज्यांनी सुगी डेव्हलपरला मत दिलं आहे, आय थिंक सगळे सभासद आहेत, त्यांनी हातवर करावं. हां, एक इकडे आहे. नाही, तिथे बाजूला बसलेत. त्यामुळे 9च्या 9 सभासदांनी एकमताने हा ठराव केलेला आहे. मला आता फक्त आपल्यापैकी सेंट्रल कोऑपरेटिव्ह सर नोट करा, एक प्रपोजर आणि एक सेकंडर, एक सूचक आणि एक अनुमोदक, तुम्हीच नाव हे करा. आणि हां, RDC आणि मॅनेजिंग कमिटी नको, आउट ऑफ दॅट RDCतले नको. सरांचं नाव लिहून घ्या. सर तुम्ही जरा कोणीतरी नाव लिहून घ्या. सर तुम्ही कोणीतरी लिहून घ्या, मला नंतर लागेल. हां, प्रपोजर मला नंतर मेसेज करा. सो सूचक धनंजय केळकर आहेत आणि अनुमोदक नरेंद्र केतकर आहेत. धन्यवाद. मैत्रेयीचं सुद्धा एक सूचक नाव अनुज पालये सूचक आहेत आणि अनुमोदक प्रसाद वायंगणकर हे अनुमोदक आहेत. धन्यवाद. काय करू? मीटिंग संपली. व्हिडिओ रेकॉर्डिंग. हॅलो हॅलो. आज जी विकासक निवडीची जी सभा बोलवली होती ती सभा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि सभा संपल्याचे मी घोषित करीत आहे. आपल्या दोन्ही सोसायटींचे चेअरमन अध्यक्ष त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की सभा अधिकृतरित्या संपली असं जाहीर करावं. सभा अधिकृतरित्या संपली आहे हे मी जाहीर करतो. सभा अधिकृतरित्या संपली आहे हे मी जाहीर करतो. सगळ्या सभासदांचं मी अभिनंदन करतो.
सगळ्यांनी सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीने बहुमताने सुगी विकासक सुगी ग्रुप यांची निवड केली आहे. जनरली प्रत्येक प्रोजेक्टला एक नवी कंपनी फॉर्म केली जाते. सो सुगी ग्रुपची एक नवी कंपनी फॉर्म केली जाईल आणि त्या कंपनीमध्ये हे काम केलं जाईल. सो सगळ्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सहकार निवास या सभासदांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तसंच मैत्री सोसायटी आरोही टॉवर यांच्याही सगळ्या सभासदांनी एकमताने निवड केली सुगी डेव्हलपरची, त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद.